कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। आई, औषध घे। झालं का किचन आवरून? हो, मी मदत करत होते तिला, पण तुमच्या सुनबाई म्हणाल्या की राहू दे, मग म्हटलं। आज मूड वेगळाच आहे ना मॅडमचा? मी तिला रागवले ना, वाईट वाटलं असेल तिला। अगं पण तू काही चुकीचं नाही रागवलीस तिच्यावर। मी तर म्हणते एवढंच करून चालणार नाही, कारण याआधी पण तू तिला बोललीस आणि पुन्हा ही वेळ आलीच ना। यात चूक फक्त शिवाची नाहीये, तिच्या घरच्यांची सुद्धा आहे। नाही, त्यांना कळत नाही, आशू जावई आहे ना त्यांचा। अगं जावयाचा काही मान असतो की नाही? आपण त्यांच्याशी चांगले वागतो म्हणून फायदा उचलतायत ते, बस, बाकी काही नाही। मला असं वाटतं आपण जाऊन ताकीद दिली पाहिजे त्यांना, आणि स्पेशली ना त्या आजीला ताकीद दिली पाहिजे। तिला कळायला नको कशाला सारखं सारखं आशूला बोलावून घेते। नको, असं काही करायचं नाहीये। अगं मुद्दामून नाही केलं त्यांनी, साधी माणसं आहेत ती तशी। त्यांना गरज होती म्हणून बोलावलं आशूला त्यांनी। अच्छा, म्हणजे पुन्हा अशी वेळ आली तर चालणार आहे तुला? नाही म्हणजे उद्या असं काहीतरी घडू शकतंच ना पुन्हा हे लोक आशूला कुठल्या तरी वेगळ्या मिशनवर घेऊन जातील, आणि तिथे जाऊन त्याच्या जीवाला जर बरं वाईट काही झालं तर काय करणार आहेस तू? नाही, सांग ना। हे बघ आई, माझं फक्त एवढं म्हणणं आहे, आपण तिच्या घरच्यांना समजवायला हवं। नाही, ती शिवा तिच्या घरच्यांना समजवणार नाही। मी एक काम करते, मी जाऊन बोलते त्यांच्याशी। नको नको, असं काहीही करायचं नाहीये। हे बघ, मागच्या प्रकरणानंतर आधीच ते तुझ्यावर खूप चिडलेत, त्यात तू अजून काही भर घालू नकोस। पण नको। गुड जॉब दिव्या। चला, आता हे काम तर झालं, आता या कीर्तीला बघावं लागेल। ती माझा असा काटा कडेल असं वाटलं नव्हतं मला। तिने चंदनचा फायदा करून घेतला ना, आता मी तिचा करून घेईन। नाही तिला तिची जागा दाखवली ना तर माझं नाव पण दिव्या नाही। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।